नमस्कार मित्रांनो, मी तेजस ग्रुप पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, सकाळचे 10 वाजलेत आणि आपण थोडीशी जंगल सफारी करून येऊया. तर इकडे आलो तरी आंब्याखाली आंबा भेटला आहे, पिकलेला आहे, रायवळ. तर हे इकडे आंब्याचं झाड आहे आणि ह्याचाच एक आंबा भेटला, पिकायला पण लागला आहे. अजून बघूया सापडतो. हा इकडे आहे, हा एक इकडे पडलेला आहे. चांगला आहे. थोडासा आधी पडलाय, म्हणजे रात्री पडलाय. हा इकडे पण आहे, हा चांगला आहे. हा बघा, हा एक इथे आहे. म्हणजे 4 आंबे भेटले. आता ह्या आंब्याची कहाणी सांगतो तुम्हाला, जरा थांबा, उचलतो आधी. 4 आंबे सापडलेत, 3 तिथे खाली ठेवून दिले, हा एक उचलला. तर हा ना थोडासा आंबट आंबा आहे, रायवळ आहे. रायवळ आंब्याची टेस्ट आहे ना प्रत्येक झाडाची वेगळी असते. धारकड आंबा बोलतात त्याला, धारेवरती आहे म्हणून धारकड आंबा. पावसाळ्यात सगळं हिरवगार असतं ना. आता बघा, अमेझॉनचं जंगल झालं आहे, ते डिस्कवरीत दाखवतात ना, तसं जंगल झालं आहे आता. इकडे आपली पाण्याची टाकी, ओव्हरफ्लोने ना पाणी हे बघा बरंचसं इथे साठलेलं असतं वरती, सड्यावरती बऱ्यापैकी. आंबट गोड आहे, पण चांगला आहे. म्हणजे पहिल्यांदाच जेव्हा तुम्ही खाताना आंबा, तेव्हा आंबट पण गोड लागतात. आणि जसे जसे आंबे खूप सारे मिळायला लागतात ना, तेव्हा मग साधारण गोड असणारा आंबा पण आंबट लागायला लागतो, असा विषय असतो. 10 वाजले सकाळचे, ऊन तुफान आहे. बघूया करवंद वगैरे पिकली का. हा कीटकाचा आवाज येतो ना, किर्र, की हे कीटक आवाज करायला लागले ना की करवंद पिकायला लागतात. ह्या सीझनला की समजायचं करवंद पिकायला लागली. आंबा खास जसं जंगलातून खाली उतरूया भाळात. पाणी वगैरे बघूया किती आटलंय. एप्रिलची 10 तारीख आहे, बघूया कितपत पाणी आटलं असेल बहुतेक, मला वाटतं. करवंद बघूया पिकायला लागली काय. मध्ये मध्ये पिकायला लागली असतील आता, पण जास्त नाही. एकदम भाळाच्या पलीकडे गेलो ना, तिकडे खूप करवंद असतात. ते बघा, इकडचे करवंदाची झाडे आहेत ना, ह्या तोडून वयला लावतात काटे, त्याच्यामुळे इकडे करवंदाशी सुसाट धरत नाही. ऊन तुफान आहे. आता घरातून बाहेर पडत असाल ना, तर पाण्याची बाटली कॅरी करायला विसरू नका, कारण ह्या उन्हातून जास्त गरज जेवणापेक्षा पाण्याची असते. त्याच्यामुळे पाणी महत्त्वाचं. आता ही बघा, इकडे करवंद आहेत पण अजून पिकायला नाही लागलीत. कुठली कुठली पिकायला लागली, पिकतील आता, लाल लाल झालीत. इथे पिकायला लागलीत, पण वरती आहेत खूप सारी. अशी मध्ये मध्ये कुठेतरी पिकायला लागलीत. एकदम गोड नव्हतं, आंबट होतं. करवंद पण आंबट असतात, काही काही गोड असतात. पाणी आहे इकडे, मासे बघ इथे आहेत, पातका वगैरे. ही पण कोण आटली नाही अजून, ही नंतर आटते पूर्ण. आणि मासे राहतात छोट्या छोट्या डबक्यामध्ये. बरंच पाणी आहे अजून. इथलं पाणी आटत नाही, ह्याच्यात पाणी असतं. तर बरंच कमी झालं असेल खाली पाणी आता. ह्याच्यात असायला पाहिजे होता. बिळा इथे गेला असेल आतमध्ये. आहे खेकडा बघा लपलेला. हे छोटे खेकडे असतात दगडाखालून, ह्याच्यापेक्षा मोठे सापडतात. ही जरा छोटीच आहे कुर्ली, लपलेला आतमध्ये बिळात. ह्याच्यात चांगला आहे. ही बघा, पळतो कुठे रे बबन्या.
हा बघा ह्याच्यात मस्त आहे. ही साईज चांगली, खायला पण मस्त, पण छोटीच आहे. असे पटापट खेकडे सापडतील आता. हे बघा चांगली साईज आहे, पळू नको रे बघण्या. ही बघा खेकडा, तर हे असे पटापट सापडतात दगडाखालून. आणि छोटी साईज आहे, मोठे मोठे दगड काढले ना हे असे, तर ह्याच्यामधून मोठी साईज सापडेल. देवे सोडून जा बघण्या, जिले आपली जिंदगी. वांदर नाही, एकदम मस्तपैकी व्हाळाच्या सावलीला बसलीत, थंडाव्याला बसलीत एकदम. हा इकडे झरा आहे, तर झऱ्याचं पाणी पिऊया आधी. चला मस्तपैकी पाणी प्यालो, आता कल्टी मारूया घरी. फेरफटका मोठा मारला, पण तुम्हाला दाखवलं ना जास्त, पण बराच फेरफटका मारला. वरून आलो, वरून खालून आता घरी चाललोय. इकडे घरी आलोय आणि ही लिवी बघा काय शोधते लाकडात, काय शोधते काय. ये ये काय ढूंढ रही है उधर, काय पण शोधत बसते ती, सरडे वगैरे. ये काहीतरी शोधाशोध चालू आहे तिची. चल 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 पटकन. नाही कोणतरी होता, सरडा वगैरे होता असेल, शोधते. ये चल, सरडे नाही पकडायचे, उंदीर पकडायचा. चल बाहेर ये बाहेर लगेच. शोध मोहीम चालू आहे. हा दिसला सरडा मित्रांनो, दिसला. थांबा दाखवतो तुम्हाला. कोणाला शोधते माहिती आहे काय, तो बघा सरडा. हा बघा तो लिपटला आहे एकदम, तर तिला आता जोपर्यंत तो हलत नाही ना तोपर्यंत दिसणार नाही. बोललो ना तुम्हाला, शोध मोहीम चालू आहे तिची. एखाद्या वेळेला एवढं शांत राहणं, काहीच रिॲक्ट न करणं किती गरजेचं ठरतं बघा, किती कामाला येतं. जीव वाचला आहे त्याचा, तरी शोधते ती. जीव वाचला आहे त्याचा बहुतेक, तरी पण शोधते ती. ए चल ए बबन्या. बघा दमली, सरडो शोधून शोधून दमला दा, पण काय सापडला नाही. नाही मिला ना. हा अजून एक बबन्या इथं आहे. हो बघा ह्याचं तर रावणच झालो आहे, झोपलो आहे. ए डाबरमॅन, थोडंसं इकडे खालती आलो, मंदिराकडे आहे. हो बघा हर्ष आणि तो श्रवण खेळताय. हो नाही खेळता, हो वाट बघता हर्ष आउट केव्हा होता. दोन्ही बॉल हरवला ना तिकडं, तर शोधतात. हड 3 हरवलं, मग तू घरी जा, तू खेळू येऊ नको, परवाडणार नाही आमका. तू षटकार पण मारलं हड. तर मी ह्यांच्या टीममध्ये आहे बघा, ते 3, वेद्या 1 आणि मी, अशी 4घांची टीम आहे. मी आऊट झालो, पहिल्याच ओव्हरला आऊट झालो आहे 2-3 रन मारून. तर इकडे मंदिर आहे, मंदिराचं काम चालू आहे बघा. थोड्या दिवसानंतर स्लॅब पडेल. आता चालू आहे फळ्या वगैरे ठोकायचं काम. इकडे वेद्या आहे. वेद्या परीक्षा झाली, उद्यापासून सुरू आहेत आणि तू इथं आलंस खेळोक. ए का दांडका दे रे, उद्या परीक्षा यायची. वेद्या किती दिवस तू? 6वीला आहे वेद्या. उद्यापासून एक्झाम चालू होईल. आणि सुट्टी कापासून? 23 म्हणजे 13 दिवस होत. 12-13 दिवसानंतर तू फ्री माणूस एकदम. कसलो पेपर आहे उद्या? मराठी येता सगळा? अभ्यास केलास ना? अभ्यास केलो म्हणता. तर आता असं ना खेळायला येत नाही मी, पण आता तसं येतोय. 2 दिवस नाही आलेलो. फ्री असलो ना तर येतो संध्याकाळी. थोडा व्यायाम पण होतो, धावपळ पण होती थोडी. तेवढी धावपळ होत नाही काय, फिशिंगला आपण जातो तेवढी धावपळ आपली. बाकी इकडे तिकडे कुकिंग बिकिंगला जातो तेवढी धावपळ, बाकी अशी धावपळ नाही जास्त. तर खेळायला ना थोडीशी धावपळ होते, पण पाय बी दुखोक लागतात मरणाचं रात्री. मग ए लवकर आणा रे, तोपर्यंत काळोख झालो. ही बघा याला करंदा आणला नत, 2च दे. गोडत की आंबटत? तिथलं झाड पिकायला लागले. झाड माया बॉलर आहे तिकडं, फेकी बॉलर आहे माया. फेकूनच टाकता तो आडतीड. किती मारलात? गुड, चांगला स्कोर आहे. मस्त.
गुड. षटकार मारून दाखव हर्ष. हा षटकार होता तुझा. 30 रन मारले मंडईने. जिंको माका वाटतं तर मारत नाही 30 रन. इकडे सावलीला जरा बरं वाटलं. एकट्यार हा देऊया, नंतर ट्रॉफी आहे ती देऊया घरी माझ्या आहे ती. या बघा ह्या मंडळ हरलेला आहे. 30 रन झालं नाही की नाही. ह्या इज्जत काढला दादाची. नाही हो आलं पाहिजे बॉल. डॉट खाल्ला नाही. आता बॉलर घाबरलो आहे थोडं. नाही पण बॉल येणार. कॅच पकडला आणि आउट झालो आहे. बेकार पाय घसारलो मित्रांनो. लागला आता कोणत्यासारखं कोसळलं. त्याच्यामुळे ना तर हे झालं नाही. बॉल गेला नाही लांब. शबास वाईड होता. वाचलंस. हे काय झालं. कसं झालं. हा झाली गँग आमची संपली. 2 विकेट बाकी आहेत रे यार. वेदा आमचं हो काय मेन बॅट्समन बाकीच आहे. हो बघा हो. आता श्रवण आलो आहे. मगाशी 2-4 बॉल खाल्ला ना ते ना. 1 रन काढला ना या. हे आता दांडका देऊन ठेव रे. दांडका देऊन ठेव इथं माझ्याकडं. आता बॉल नाही मारला तर दाखवते ते का. अरे बाबा मारला न खतरनाक. 2च रन मारला. चला आता थोडंसं खेळूया. नंतर मग घरी जाऊ. साधारण 2-4 डाव खेळून.